मंत्री धनंजय मुंडे भगवान गडावर पोहोचलेले आहेत आणि संत भगवान बाबा यांच्या समाधीचे ते दर्शन घेणार आहेत। महंत नामदेव शास्त्री यांच्याशी धनंजय मुंडेंची चर्चा सुद्धा झालेली आहे आणि मुंडेंचा आजचा मुक्काम भगवान गडावरच असेल। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, धनंजय मुंडे आता भगवान गडावर पोहोचलेले आहेत आणि भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन सुद्धा घेणार आहेत। नक्की श्रद्धा, आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांची श्रद्धा भगवान गडावर आहे। या ठिकाणी भगवान बाबाच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी ते दाखल झाले आहेत। विशेष म्हणजे यापूर्वी ते दर्शनासाठी त्या ठिकाणी जायचे, परंतु मुक्काम त्या ठिकाणी केला होता, परंतु यावेळेस भगवान गडावरच ते मुक्काम करणार आहेत। या दरम्यान भगवान गडाचे जे महंत आहेत नामदेव शास्त्री त्यांच्याशी देखील चर्चा करणार असून गडाच्या विकासाबाबत तसेच इतर काही विषयावर ते देखील या चर्चेमध्ये हे सगळे विषय असणार आहेत। आणि धनंजय मुंडे हे कायम आपल्या भाषणांमध्ये याच्यामध्ये की भगवानगड हे माझ्यासाठी ऊर्जा स्थान असल्याचं म्हणत आले आहेत। आता एकंदरीतच ते भगवान गडाचं दर्शन घेऊन ऊर्जा घेत आता पुढील वाटचाल करतात का, कशी करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्रद्धा, निश्चित उदय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन सुद्धा घेणार आहेत आणि त्यांचा मुक्काम सुद्धा आज इथेच असणार आहे। मंत्री धनंजय मुंडे भगवान गडावर पोहोचलेले आहेत आणि तीच ही एक्सक्लुझिव्ह ताजी दृश्य आपण पाहतोय। संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतील। महंत नामदेव शास्त्री यांच्याशी धनंजय मुंडेंची चर्चा सुद्धा होईल आणि धनंजय मुंडे यांचा आजचा मुक्काम भगवान गडावरच असणार आहे। त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। की सध्याचे आपण दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय बीडच्या भगवान गडावरून। मंत्री धनंजय मुंडे हे भगवान गडावर पोहोचलेले आहेत आणि संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतील। महंत नामदेव शास्त्री यांच्याशी धनंजय मुंडेंची चर्चा सुद्धा होणार आहे अशी प्राथमिक माहिती आहे आणि धनंजय मुंडे यांचा आजचा मुक्काम भगवान गडावरच असेल। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, मंत्री धनंजय मुंडे अचानक भगवान गडावर पोहोचलेले आहेत, काय चर्चा रंगतायत? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर भगवान गड हे खरं तर मुंडे कुटुंबियांसाठी अर्थातच ऊर्जा स्थान आहे। जेव्हा जेव्हा मुंडे कुटुंबीय अडचणीत असतात त्यावेळी ते भगवान गडावर जात असतात। आता धनंजय मुंडे देखील सध्या अडचणीत आहेत। त्यांच्या राजीनाम्याची खरं तर मागणी जी आहे ती केली जाते सातत्याने आणि याचमुळे धनंजय मुंडे आता भगवान गडावर गेल्यानं उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। महंत नामदेव शास्त्री यांच्याशी ते चर्चा करणार आहेत आणि भगवान गडावरच आजचा मुक्काम त्यांचा असेल अशी आपल्याला माहिती मिळते। त्याचसोबत संत भगवान बाबा यांच्या समाधीचं ते दर्शन देखील घेणार आहेत। आपण जर सध्या पाहिलं असेल तर मागील 1 ते 1.25 महिन्यापासून धनंजय मुंडे अडचणीत आहेत। वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर खरं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी सातत्याने सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने असतील आणि भाजपचे आमदार सुरेश दस किंवा इतर विरोधक जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यातच धनंजय मुंडे यांचा राजीनामा खरंच घेतला जाईल का अशी चर्चा रंगलेली असताना आता धनंजय मुंडे जे आहेत ते भगवान गडावर गेलेले आहेत आणि आज ते मुक्काम देखील तिथेच करणार आहेत। निश्चित या चर्चेसंदर्भातले ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।